नमस्ते. स्टडी विथ भारती या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज मी एक नवीन सिरीजला स्टार्ट करणार आहे. ती म्हणजे क्लास 1 टू क्लास 9पर्यंत मुलांना ऑलिम्पियाडचे क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व करायचे असतात हे मी पूर्ण मराठीत सांगणार आहे. कारण की जे काही मीडिया आहे त्याच्यावरती पूर्ण हिंदीमध्ये मुलांना एक्सप्लेनेशन दिलेलं असतं. मग मुलांना काही वेळेस गोंधळ होत असतो आणि कसं आपल्या भाषेत किंवा शिकलं तर ते अजूनही मुलांच्या लक्षात राहत असतं आणि आपलेही मुलं त्या परीक्षेमध्ये टॉप होऊ शकतात. कारण की माझीच मुलगी प्रत्येक ऑलिम्पियाडच्या सब्जेक्टमध्ये गोल्ड मेडल घेते. म्हणून मला वाटतं की माझ्या मुलीसारखेच इतरही मुलेही याच्यात पुढे जाऊ शकतात. तर चला मित्रांनो, आपण स्टार्ट करण्यात आहोत पहिलीपासून, म्हणजे क्लास 1पासून. की क्लास 1चा IMO म्हणजेच मॅथमॅटिक ऑलिम्पियाड काय असतं, इंटरनॅशनल मॅथमॅटिक ऑलिम्पियाडमध्ये कसे प्रश्न असतात ते आज मी तुम्हाला चॅप्टर वाईज सांगणार आहे. ओके, तर चला. ऑलिम्पियाड बुक अशा पद्धतीने हे याला वर्कबुक असे म्हणत असतात. आणि दुसरं म्हणजे ऑलिम्पियाडचे जे परीक्षा असते ही ऑनलाईन पण होत असते, त्याला GOF असे म्हटलं जातं. आणि SOF ही स्कूलमधून पण मुलांकडून करून घेतली जात असते. तर ऑलिम्पियाडचं जी काही क्वेश्चन पेपर मुलांना दिली जाते हे त्याची OMR शीट असते, म्हणजे ही ॲन्सर शीट असते. मुलांना काही ॲन्सर लिहायचे नसतात किंवा काही नाही, फक्त जे काही क्वेश्चन असेल, जो काही प्रश्न असेल त्याचे जे काही ऑप्शन्स असतात त्यांचं फक्त जे राईट ऑप्शन असेल, फॉर एक्झाम्पल ह्या प्रश्नाचे ABCD हे पर्याय दिलेले आहेत, यांच्यापैकी जो कुठला बरोबर पर्याय असेल तो फक्त मुलांनी चेक करायचा प्रश्न सोडवून आणि ते उत्तर, जसं की फर्स्ट क्वेश्चन याचा आन्सर आहे B, तर तुम्ही त्याला फक्त Bला मार्क करायचं असतं. ह्या डाव्या बाजूला पूर्ण मुलांची इन्फॉर्मेशन फिलअप करायची असते. ओके, आणि इथून क्वेश्चन तुमचे स्टार्ट होत असतात. तर चला मुलांनो, आपण पहिलं चॅप्टर स्टार्ट करूया. तर पहिलं चॅप्टर स्टार्ट करण्या अगोदर मी तुम्हाला सगळे चॅप्टरची नावं इथे सांगणार आहोत. हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे कारण की ते पहिलाच व्हिडिओ आहे आणि त्यातही मला सगळी इन्फॉर्मेशन द्यायची आहे आणि त्यातही तो सॉल्वही करायचा आहे, बरोबर. तर मुलांनो, ऑलिम्पियाडचे जे काही चॅप्टर असतात ते आपल्या बुक वाईज असतात. जे CBSE मुलांच्या किंवा बोर्डवाल्यांच्या ज्या कन्सेप्ट मुलांकडून आपल्याला क्लिअर करून घ्यायचे असतात त्याच कन्सेप्टवर त्यांनी थोडे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन ॲड केलेले असतात. जसं की नंबर सेन्स, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, लेंथ वेट कम्पॅरिझन, टाईम, मनी, जॉमेट्रिकल शेप अँड लॉजिकल रिझनिंग, हे सगळं काही आपल्याला दिलेलं आहे. तर मग आज आपण पहिलं चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. मुलांनो, नंबर सेन्स आणि पहिला प्रश्न आहे, विच नंबर विल कम इन प्लेस क्वेश्चन मार्क. आता बघा, प्रश्न किती सोपा आहे, परंतु तो थोडासा फिरून घेतल्यामुळे आपल्याला गोंधळ होत असतो. इथेही त्यांनी सांगितलेलं आहे की विच नंबर विल कम इन प्लेस क्वेश्चन. त्याच क्वेश्चनमध्ये आपल्याला खाली 3 बर्ड्स दिसत आहेत, बरोबर. 97 क्वेश्चन मार्क आणि 99, म्हणजे क्वेश्चन मार्कच्या इथे कुठला नंबर येणार आहे. तर मुलांना हे तर आपण शिकलेलोच आहे. 97 क्वेश्चन मार्क 99, अरे हा तर बिटवीन नंबर झाला. मग आपण 97, 98 अँड 99. परंतु मुलांनो, ऑप्शनमध्ये तुम्हाला नंबर नाही दिलेला, तर त्या ठिकाणी तुम्हाला वर्डमध्ये दिलेलं आहे. ते कसं की 97, 96, 98 अँड 95, म्हणजेच आपलं ऑप्शन काय आलं, ऑप्शन C. पुढचा क्वेश्चन आहे की नाही सोपं. पण क्वेश्चन नंबर 2, द एक्सपांडेड फॉर्म 86 इज. आता एक्सपांडेड फॉर्म माहिती आहे का? जरी नसेल तरी आज आपण बघणार आहोत. एक्सपांडेड फॉर्म म्हणजेच एखाद्या नंबरचं आपल्याला एक्सपांड करायचं आहे. जसं की 38, 8 हा 1 प्लेसला, 3 हा 10 प्लेसला, म्हणजेच किती झाले, 3 10 इज इक्वल टू 30,
प्लस 8 वन्स इज इक्वल टू 8. हे 38चं मी एक्सपांड केलं. मग त्याच पद्धतीने आपण 86चं कसं करणार बरं? 80 प्लस 8, 80 प्लस 6. मला सांगा हे ऑप्शन तुम्हाला कुठं दिसते आहे का इथे? ऑप्शन एला ऑप्शन एला आहे 8 प्लस 60. दुसरं 80 प्लस 6 बरोबर. आणि तिसरं तर हे 8 प्लस 6, 8 मायनस 6 हे नाही. म्हणून आपलं ऑप्शन काय आहे मुलांनो? ऑप्शन बी. तर क्वेश्चन नंबर बॅट डॅश डॅश शो द स्मॉलेस्ट नंबर. मुलांनो किती सोपं आहे. एक स्मॉलेस्ट नंबर आणि एक ग्रेटेस्ट नंबर. हे तर आपल्याला माहितीच आहे. स्मॉलेस्ट म्हणजे सगळ्यात लहान, ग्रेटेस्ट म्हणजे सगळ्यात मोठा. पण इथं काहीतरी बॅट दिलेले आहेत आणि त्यांचे नंबर आपल्याला फाईंड करायचे. म्हणजे कुठल्या कुठल्या आहेत बरं बॅट्स? पी, क्यू, आर आणि एस. मग पीचे बॅट नंबर काय आहे? 4 टेन्स अँड 3 वन्स म्हणजेच 43. 3 टेन्स 4 वन्स आहे क्यू म्हणजेच किती? 34. 3 टेन्स 2 वन्स म्हणजे किती? 32. अँड 3 टेन्स अँड 6 वन्स म्हणजेच किती? 36. आता मुलांना ह्या नंबरमधून तर आपण ओळखू शकतो की स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे. तर ऑप्शन आर. म्हणजेच आपलं ऑप्शन काय आलं मुलांनो? आर. क्वेश्चन नंबर 4. देर आर 7 वन्स अँड 8 टेन्स इन डॅश डॅश. इथं प्रश्न थोडासा उलटा केला आहे मुलांना. आपण टेन्स आणि वन्स असं रीड करतो कारण की ऑलिम्पियाड म्हणले की थोडं ते आपल्याला गोंधळात टाकणारच आहेत की नाही. तर मग देर आर 7 वन्स अँड 8 टेन्स. आपण व्यवस्थित लिहून घेऊ. 8 टेन्स 7 वन्स. 8 टेन्स मीन्स 80 अँड 7 वन्स म्हणजेच 7. म्हणजे आपला आन्सर काय आलं बरं? 87. हो की नाही? मग मला सांगा ऑप्शन आहे का आपल्याला 87? येस, ऑप्शन डी. सोपंच आहे ना क्वेश्चन. आता 5वा. विच ऑफ द फॉलोविंग इज करेक्ट मॅच. आता करेक्ट मॅच विचारलेलं आहे म्हणजे काय असेल बरं? की एला दिला एक पेन -72, 37, 33. म्हणजे हे पण दोघंही मॅच होत नाही आहे. तर आपण पुढच्या पानावर बघायचं. सी 61, 49, 94. म्हणजेच आपलं ऑप्शन काय आहे? सी. क्वेश्चन नंबर 6. विच ऑफ द फॉलोविंग इज अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर. मुलांना तुम्हाला डिसेंडिंग आणि असेंडिंग ऑर्डर माहिती असेलच ना. असेंडिंग ऑर्डर म्हणजे स्मॉल टू बिग अँड डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच बिग टू स्मॉल. मग आता आपल्याला काय विचारलेलं आहे बरं? डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे याच्यात बिग टू स्मॉल कुठला नंबर आहे बरं? ऑप्शन सी तर येणार नाही. 76, 72, 27 नंतर 67 दिले म्हणजे हा ऑप्शन नाही आहे. बीमध्ये चेक कर. 72, 76 परत लहान दिला, रॉंग. आता डीमध्ये 76, 72, 67 अँड 27. येस, ऑप्शन इज डी. मला क्वेश्चन नंबर 7 बघू. विच ऑफ द फॉलोविंग अबॅकस शो द नंबर्स ऑफ गिवन मफिन्स. ओके, देन म्हणजेच आत्ता काय आहे की हे जे काही आपल्याला मफिन्स दिलेले आहेत बरोबर, ते किती दिलेले आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 दिलेले आहेत. मग आता हे जे काही अबॅकस शो यांच्यामध्ये 9 अबॅकस कुठे आहेत? हा सी येणार नाही कारण की त्याच्यात टेन्स आणि वन्स दोघं दिलेले आहेत. ए नाही कारण की त्याला फक्त टेन्सला दिले. आपल्याला हा नंबर फक्त 1 प्लेसला हवा आहे. मग आपण बघू शकतो की आपलं राईट आन्सर काय आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर ऑप्शन बी ही आपलं राईट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 8. व्हॉट कम बिफोर 58 बट आफ्टर 56.
व्हॉट कम, आता असा कुठला नंबर आहे जो 58च्या बिफोर आहे आणि 56च्या आफ्टर आहे? बरोबर 57. तर मुलांनो आपला ऑप्शन आहे बी. क्वेश्चन नंबर 9. विच ऑफ द फॉलोविंग नंबर इज नॉट ऑन ब्लॅकबोर्ड? इथे जे काही नंबर्स दिलेले आहेत त्याच्याच बाजूला तुम्हाला एक ब्लॅकबोर्ड दिला आहे आणि त्याच्यावरती काहीतरी नंबर्स लिहून दिलेले आहेत. ते तुम्हाला फक्त ओळखायचे आहेत की याच्यात आहे का नाही आहे. ओके. देन पहिलं काय मुलांनो, 40, 44, 95, 52 अँड 39. मग आता आपण ब्लॅकबोर्ड चेक करू. 44 आहे का? येस आहे. 95 येस. 52 नाही. 39 येस. म्हणजे 52 तिथे नाही. तर ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 10. द नंबर ऑन द गिवन अबॅकस इज डॅश डॅश. आता इथं बाजूला एक अबॅकस दिलेलं आहे आणि ते फक्त आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की 1 2 3 4 5 6 7 अँड देन 1 2 3 4. दिस इज अ 47. आणि आता आपण ते चेक करणार आहोत की 7 10s 4 ones म्हणजेच किती? 74. 4 10s 6 ones म्हणजेच किती? 46. 6 10s 4 ones 64 अँड 4 10s 7 ones म्हणजेच 47. म्हणजे प्रश्न 10व्याचं जे काही ऑप्शन आहे मुलांनो ते आहे आपलं ऑप्शन नंबर डी. पुढचा प्रश्न. द गिवन नंबर्स लाईन शो. आता इथे ग्राफ दिलेला आहे आणि त्याच्यात असं काहीतरी जम्पिंग म्हणजेच आपण मग स्किपिंग म्हणतो की नाही त्या पद्धतीने केलेलं आहे. तर ते कसं केलेलं आहे? 0 ते 4, 4 ते 8, 8 ते 12 आणि 12 ते पुढचं 16 येईल. मी कसं ओळखलं बरं? कारण की ते काउंटिंग बाय 4 स्किपिंगने केलेलं आहे. काय? 4 स्किपिंग म्हणजे 4 नंबर त्यांनी जम्प केलेले आहेत. बरोबर आहे की नाही? मग काउंटिंग 2 नाही, 3 नाही, 1 नाही आणि ऑप्शन नंबर आपलं बी. प्रश्न 12. विच ऑफ द फॉलोविंग केक हॅज अ ग्रेटेस्ट नंबर ऑफ कॅन्डल? किती सोपं आहे. केक खायला आवडतो ना? बरोबर. तर मग आता आपल्याला त्यातले कॅन्डल काउंटिंग करायचे आहेत. 1 2 3 4 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 आणि 5. मग ग्रेटेस्ट नंबर कुठं आला बरं? ऑप्शन सी. प्रश्न 13. सिलेक्ट द इनकरेक्ट मॅच. आता इथं मॅच द फॉलोइंग आहेत. किती सोपं आहे. एका बाजूला नंबरची नावं आणि एका बाजूला थिंग्स आहेत. तर मग बघू आपण डॉल किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. येस 16. पण मुलांनो प्रश्न रीड केला आहे ना. सिलेक्ट द इनकरेक्ट मॅच. इनकरेक्ट म्हणजे जे चुकीचं आहे. बरोबर नाही बरं. चुकीची जोडी हे तर बरोबर आहे. चला आता एरोप्लेन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे पण बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओ इथे तर फक्त काय आहेत? 14. आत्ता बॉल 1 2 3 4 5 6 7 8 9 9 2 18. म्हणजेच आपलं ऑप्शन काय आहे? सी. कारण बॉल दिले आहेत 15. ओके. आणि आपल्याला नंबर काय दिलेला आहे? 14. समजला ना प्रश्न? म्हणजेच बॉल 15 आणि नंबर 14.